पुण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याचे पाहायला मिळत आहे। भाजप सोबत युती नको म्हणत आज एक बैठक घेणार आहेत। रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक होणार आहे, तर शिवसेनेमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या विरोधातच शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। आज सकाळी 11 वाजता धंगेकर यांच्या कार्यालयामध्ये नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित झाली आहे। युतीमध्ये लढल्यास जास्त जागा मिळणार नाही असा या सगळ्यांचा सूर पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की आता शिंदेंच्याच गटामध्ये पुन्हा 2 गट पडतायत का, कारण धंगेकर आल्यानंतर शिंदेंच्या आपल्यासोबत सागर आव्हाड जोडलेले। सागर अधिक माहिती देत आहे। आपण जर बघितलं तर शिंदे सेनेमध्ये 2 गट पडलेले पाहायला मिळत आहेत। शिवसेनेकडे उमेदवारांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि शिवसेनेला 20 ते 25 जागा देण्याची शक्यता जी आहे ती भाजपकडून वर्तवली जाते। त्यामुळं जे नाराज गट आहे तो मोठ्या प्रमाणावरती नाराज झालेला आहे आणि या नाराज गटाची आज जी आहे ती शिवसेना भवन या ठिकाणी बैठक जी आहे ती होणार आहे। आपण जर बघितलं तर 165 जागांचा दावा जो आहे तो रवींद्र धंगेकर यांनी केलेला होता आणि याच दाव्यानंतर आता आज नाराज लोकांची बैठक जी आहे ती सुरू होती। भाजपमध्ये जर आपण बघितलं तर भाजपकडून कमी जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला देण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी जी आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी सागर। खरं तर आपण पाहतोय पुण्यामध्ये शिंदेत पुन्हा गटबाजी दिसून येते।